मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांदा लिलाव झाला. कांद्याची काय आजची परिस्थिती? आजची परिस्थिती वसंतराव चांगली आहे. थोरात जे व्यापारी आहे ते सांगतात, बोला. हा. आजची परिस्थिती चांगली आहे. दक्षिण भारत उत्तर भारत दोन्ही बाजूला मागणी असल्यामुळे आवक वाढून कांद्याचे भाव स्थिर आहेत. आजचा साधारण भाव 360 ते 451 रुपये आहे. आणि आवक किती असेल? 25-30 हजार पिशव्या 30,000 पिशवीचं आवक आहे मंचरला एकंदर. आणि साधारण याला मागणी कुठल्या राज्यातून येतात? नाही, आता तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, त्याच्यानंतर तुमचं उत्तर भारत. भविष्यात काय कांद्याचे बाजारभाव वाढेल का? काय अंदाज काय? अंदाज साधारण 10-20 रुपये अजून वाढण्याची शक्यता आहे. आता परवा जे गुरुवारी समजा बीट झालं आणि आजच्या बीटमध्ये काय फरक, किती 10 किलोला फरक पडला? नाही, तफावत तशी काहीच नाही. मागच्या वेळेस पण हीच बाजार होती आणि आत्ताच्या वेळेस पण हीच बाजार आहे. तो पहा, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव आहे आणि चांगल्या पद्धतीने बाजारभाव वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा आशा पल्लवित झाल्या. परंतु रविवारी सुद्धा आज बाजारभाव स्थिर राहिला आहे, कारण आवक बऱ्यापैकी आहे. परंतु आता साधारण 2 दिवसापूर्वी बाजारभाव वाढले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीचा आणला. परंतु बाजारभाव स्थिर आहे आणि भविष्यात वाढतील असा एकंदर अंदाज आहे. काय मत आहे चंद्रकांत शेठ थोरात, बोला. काय एकंदर कांद्याची काय पोझिशन राहील? चांगली राहील ना परिस्थिती यावर्षी. ह्या वर्षी चांगली राहील. आत्ताची परिस्थिती काय आहे? 3-4 वर्ष काय झाले कांद्याचं? गेल्या वर्षी पैसेच होत नव्हते ना, त्या हिशोबाने यावर्षी शेतकऱ्यांचे चांगले पैसे होतात. चांगले होतात ना. तर पहा, त्यांनी सुद्धा सांगितलं का ह्यावेळी चांगले शेतकऱ्यांचे पैसे होतात आणि भविष्यातही वाढतील. परंतु 4-5 वर्ष शेतकऱ्यांना अक्षरशः तोट्यात कांदा पिकवावा लागला आणि मार्केटमध्ये बाजारभाव वाढला नाही. परंतु यंदा आता बाजारभाव वाढवू लागले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. एकंदर आता मंचर बाजार समितीत खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन आलेले शेतकरी समोर दिसतात आणि बाजारभाव वाढतील अशी आशा आहे. आणि बाजारभाव वाढले पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांना 2 रुपये मिळाले तर संपूर्ण चलन मार्केटमध्ये येतं आणि सगळ्यांची व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतात. त्यासाठी शेतकरी हा महत्त्वाचा मानला जातो.